नमस्कार, संत गोरोबा समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण पाहिलं की नुकतीच संत गजानन महाराज शेगावची पालखी इथून गेली. तर भाविक भक्तांनी दर्शन घेतले. तर त्यांना काय वाटते आपण बोलू. तर बोला बघ, काय वाटलं दर्शन घेतल्यावर, काय बोला. मी आज मला वाटतं 57 का 58 वर्ष झालं दिंडी शेगावच्या पंढरपूरला जाऊन आळंदीला दर्शन. दिंडी आल्या म्हणजे गावात खेड्यापाड्यात पंचक्रोशीमध्ये आनंद वाटतंय, समाधान लागतंय. तर बाबा आपण न जाता जागेवर आपलं व्यवस्थितरित्या दर्शन मिळतंय, चांगलं समाधान लागतं. बोला तर काय वाटतं, काय कसं आहे माहिती आहे का, ज्याला कोणाला समजा पंढरपूरला जाण्यात येत नाही, त्याला म्हणजे जाऊन दर्शन एवढी कुठे गर्दी आहे पंढरपूरला आता आषाढी वारीची, त्यांना गजानन महाराजाचं दर्शन होतं. आणि गजानन महाराज दर्शन पंढरपूरला बी पोच करतात पांडुरंगाची चरणी. सगळ्यात आनंद मिळतो. पंचक्रोशीत एक वातावरण थोडं एका दिवस असताना पण एकदम पंढरपूरसारखं वातावरण आमच्या गावामध्ये असतं. काय वाटतं मुलाला की आजच्या आधुनिक काळात एवढा फॉरवर्ड जमाना झालेला आहे की डुकीचं नशीब म्हणायचं की एवढी मोठी दिंडी डुकी मार्गे जाते. त्याच्यामुळे या खेडेपाड्यात धार्मिक वातावरण तयार होऊन लोक जे आजचा काळ आहे, मोबाईलचा जमाना, किमान एवढं तरी वातावरण तयार होतं धार्मिकतेचं. आणि ही बघून लोकांच्या मनाची अशी अपेक्षा होती की आपण बी पंढरपूरला जावं. ही जी मार्ग आहे ती डुकीवाल्याचं नशीब आहे म्हणायचं. धन्यवाद. नमस्कार, संत गोरोबा समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण पाहिलं की नुकतीच संत गजानन महाराज शेगावची पालखी इथून गेली. तर भाविक भक्तांनी दर्शन घेतले. तर त्यांना काय वाटते आपण बोलू. तर बोला बघ, काय वाटलं दर्शन घेतल्यावर, काय बोला. मी आज मला वाटतं 57 का 58 वर्ष झालं दिंडी शेगावच्या पंढरपूरला जाऊन आळंदीला दर्शन. दिंडी आल्या म्हणजे गावात खेड्यापाड्यात पंचक्रोशीमध्ये आनंद वाटतंय, समाधान लागतंय. तर बाबा आपण न जाता जागेवर आपलं व्यवस्थितरित्या दर्शन मिळतंय, चांगलं समाधान लागतं. बोला तर काय वाटतं, काय कसं आहे माहिती आहे का, ज्याला कोणाला समजा पंढरपूरला जाण्यात येत नाही, त्याला म्हणजे जाऊन दर्शन एवढी कुठे गर्दी आहे पंढरपूरला आता आषाढी वारीची, त्यांना गजानन महाराजाचं दर्शन होतं. आणि गजानन महाराज दर्शन पंढरपूरला बी पोच करतात पांडुरंगाची चरणी. सगळ्यात आनंद मिळतो. पंचक्रोशीत एक वातावरण थोडं एका दिवस असताना पण एकदम पंढरपूरसारखं वातावरण आमच्या गावामध्ये असतं. काय वाटतं मुलाला की आजच्या आधुनिक काळात एवढा फॉरवर्ड जमाना झालेला आहे की डुकीचं नशीब म्हणायचं की एवढी मोठी दिंडी डुकी मार्गे जाते. त्याच्यामुळे या खेडेपाड्यात धार्मिक वातावरण तयार होऊन लोक जे आजचा काळ आहे, मोबाईलचा जमाना, किमान एवढं तरी वातावरण तयार होतं धार्मिकतेचं. आणि ही बघून लोकांच्या मनाची अशी अपेक्षा होती की आपण बी पंढरपूरला जावं. ही जी मार्ग आहे ती डुकीवाल्याचं नशीब आहे म्हणायचं. धन्यवाद.